श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 18वा, शिवधनुष्याचा प्रताप व स्वयंवरात रावणाची फजिती. ओम श्रीराम. श्री सीता स्वयंवराकरिता देव, राक्षस, गंधर्व, किन्नर व अनेक राजे उपस्थित झाले आहेत. सभा मंडपात सीता येते, परंतु जी कधी जन्मलीच नाही, ब्रह्मदेवही तिला जन्मास घालू शकत नाही, ती चित्शक्ती व चैतन्याची पुतळी आहे, म्हणून तिला कोणीच ओळखू शकत नाही. ती सौंदर्याची खान असून शून्यत्वाचा पुतळा आहे. तिची कंकणे म्हणजे ओंकारातील मात्रा व श्रुती आहेत. तिच्या बोटातील 10 अंगठ्या म्हणजे 10 अवतार आहेत व प्रभू श्रीराम हे तिची धनरेषा आहे. ती ओंकारातील मकार मात्रा असून सप्तलोकीची शक्ती ही तीच आहे, अशी ही आदिमाता आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचे ठिकाणी आत्म्याची जी शांती किंवा शक्ती आहे ती स्वयंभू असते. तिला कोणीही निर्माण करू शकत नाही, कारण ती सतचित आनंद मधील चित्तशक्ती आहे. ती आद्य आहे. ती स्वतःच स्वतःशी सिद्ध आहे. उलट तीच या सर्व विश्वाची निर्माती आहे. साधकाच्या प्रकृतीची तीच खरी निर्माती आहे आणि खरेच आपण तिला जाणत नाही. जर का आपण तिला जाणत असतो तर या प्रपंचरूपी भवसागरात अडकलोच नसतो. धनुष्याचा प्रभाव. मग ते शिवधनुष्य सभामंडपात आणण्यात आले. त्यानंतर जनकाने घोषित केले की जो कोणी हे शिवधनुष्य उचलेल त्याला सीता वरमाला घालेल. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. आणि जो कोणी साधक अशी ही गुरुकृपा प्राप्त करून घेईल त्यालाच ही शक्तिरूप परमशांती प्राप्त होईल. रावणाची फजिती. अहंकार हेच ज्याचे भूषण आहे असा रावण विना आमंत्रणाचाच तिथे उपस्थित होतो आणि गर्वाने म्हणतो की सीतेबरोबर मीच विवाह करीन. रावणास पाहून सीता चिंतित होते व सर्व देवदेवतांना प्रार्थना करते. सर्व देवदेवता शक्ती रूपाने धनुष्यात शिरतात. रावण धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते धनुष्य त्याच्याच छातीवर पडते व तो बेशुद्ध होतो. रावणाची ही दशा पाहून सर्वजण चिंतित होतात. मग श्रीराम ते धनुष्य सहजपणे उचलतात व त्याचा भंग करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या ठिकाणी जर अशुद्ध अहंकार असेल व तरीही तो शक्तिरूप परमशांती त्याचे ठिकाणी स्थिर होण्याची इच्छा बाळगत असेल तर त्याची स्थिती या कथेतील रावणासारखी होईल. या अशुद्ध अहंकाराकडे सुद्धा काही दैवी शक्ती असतात, परंतु त्या दैवी शक्तीही याच चित्तशक्ती रूप परमशांती मातेच्याच असतात. म्हणून मग ती शांती माता त्या दैवी शक्तींनाही आवाहन करते व त्यांच्याच मदतीने अहंकाराचा नाश घडवून आणते. याचे सार एवढेच की ज्याला गुरुकृपा प्राप्त आहे त्यालाच ती परमशांती प्राप्त होईल. इथे या अध्यायाचे सार पाहिले तर
सीता माता या चितशक्ती रूप आहेत व त्या कधी जन्मल्याच नाही. ब्रह्मदेवही त्यांना जन्मास घालू शकत नाही, कारण जे परब्रह्म आहे त्याची जी शक्ती आहे तीच चितशक्ती व त्याच इथे सीतामाता म्हणून अवतरित झाले आहेत. व परब्रह्मातून चितशक्ती व चितशक्तीतून ओंकार निर्माण होतो व या ओंकाराची जी मकार मात्रा आहे ती म्हणजेच ही चितशक्ती आहे. अशा चितशक्तीला कोण बरे जन्मास घालू शकेल? असेच साधकाच्या दृष्टीने पाहिले तर साधकाच्या ठिकाणी जो आत्मा आहे त्याची जी शक्ती आहे तीच परमशांती व तीच साधकाला मिळवायची असते व ती परमशांती कोणीही निर्माण करू शकत नाही व आत्म्यालाही कोणी निर्माण करू शकत नाही. आत्मा हा जसा स्वयंभू असतो तशीच ती शक्ती किंवा आत्म्याची परमशांती ही स्वयंभूच असते व ती साधकाला किंवा साधकाची जी प्रकृती आहे तिची निर्मिती ती परमशांती किंवा ती शक्तीच असते. आणि आपण हे जाणत नाही आणि हे जाणण्यासाठी तर हे अध्यात्मशास्त्र आहे. जर का आपण ते जाणत असतो तर या भवसागरात या प्रपंचात या संसारात अडकलोच नसतो. आणि तेच तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तेच तर आपल्याला मिळवायचं आहे. व अशी परमशांती कोणाला प्राप्त होईल? ज्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली आहे अशाच साधकाला ती शक्ती किंवा ती परमशांती प्राप्त होऊ शकते. मग का बरं साधकाला हे मिळत नाही? तर त्याचे एकच कारण म्हणजे साधकाच्या ठिकाणी असलेला अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण. यासाठी साधकाला काय करावे लागेल? तर यासाठी साधक श्री गुरूंकडून अनुग्रहित होतो. त्यांनी दिलेली गुरुप्रणीत साधना परखडपणे श्रद्धेने करत राहतो. कालांतराने त्याचे ठिकाणी सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. त्यामुळे त्या कृपेने साधकाच्या ठिकाणचा जो अशुद्ध अहंकार आहे म्हणजेच जो रावण आहे तो हळूहळू शुद्ध होत जातो आणि त्यानंतरच मग साधकाला ती परमशांती किंवा ती शक्ती प्राप्त होत असते. इथे पहा, रावणाच्या ठिकाणी सुद्धा काही शक्ती होत्या, तसंच साधकाच्या अशुद्ध अहंकाराकडे सुद्धा काही शक्ती असतात. म्हणजे पहा, आपण पाहतो की अहंकारी गर्विष्ठ लोक सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा हे त्यांच्याकडे असते ना, ती एक प्रकारची शक्तीच असते. परंतु त्याचा ते योग्य प्रकारे चांगल्या कार्यासाठी, सत्य कार्यासाठी विनियोग करत नाही. ते वाईट कार्यासाठीच त्याचा उपयोग करतात. म्हणून त्या शक्ती कालांतराने त्याचे पासून लुप्त होतात व त्या साधकाचा मग रावण होतो किंवा त्या व्यक्तीचा मग रावण होतो. म्हणून साधकाने आपल्या गुरूंच्यावर दृढ श्रद्धा ठेवून आपली साधना तळमळीने करत राहावं. एक दिवशी सद्गुरूंची कृपा प्राप्त होईल व मग त्या कृपेने साधकाच्या ठिकाणचा जो अशुद्ध अहंकार आहे तो शुद्ध होत जाईल. बरं, इथे फक्त अशुद्ध अहंकार शुद्ध होऊन चालेल का? नाही, तर सर्व गुणदोष, विकार, वासना, षडरिपू यांचंही शुद्धीकरण व्हायचं असतं. परंतु या सर्वांचा प्रमुख हा अहंकार असतो आणि तोच अशुद्ध असतो. त्यामुळे ह्या बाकीच्या सर्व गोष्टी विकारमय होतात. म्हणून साधकाला या अहंकारालाच शुद्ध करावं लागतं. तेव्हा मग ती सद्गुरूंची कृपा खऱ्या अर्थाने साधकाच्या ठिकाणी कार्य करते आणि मग साधकाला एके दिवशी
आत्मसाक्षात्काराच्या प्रांगणात प्रवेश मिळतो, आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार झाला म्हणजेच ती शक्ती किंवा ती शांती, ती परमशांती साधकाला आपोआपच प्राप्त होते. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.